आज हमारी सरकार एक अन्य महत्वपूर्ण निर्णय लेने जा रही है और वह निर्णय है कि उत्तर प्रदेश के अंदर जहां जहां भी बाबा साहब भीमराव अंबेडकर की मूर्तियां लगी है। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन घोषणा केलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान केला जातो किंवा त्या ठिकाणी त्यांच्या मूर्त्यांची तोडफोड केली जाते। जातीवादी किडे मोठ्या प्रमाणात माजलेले आहेत, तर त्यांना जे आळा घालण्यासाठी किंवा त्यांना जे चांगलाच दणका देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे। तर ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्याला माहित आहे आजकाल जातीवादी कुत्रे मोठ्या प्रमाणात माजलेले आहेत, त्याचप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असतात। सोशल मीडिया असेल किंवा कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दिसली तर त्या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न केला जातो। हे जे आहेत मित्रांनो, अनिल मिश्राचे भक्त आहेत आणि यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करायचं असतं, कारण यांना माहित आहे या बापाने ज्या यांना चांगलाच दणका दिलेला आहे, यांची मनुवादी विचारसरणी कायमची मिटून टाकलेली आहे। परंतु आता त्या सर्वांना जे चपराक देण्याचं काम जे आहे भाजपचे RSSचे लोकांना चपराक देण्यासाठी जे आहेत त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी आपलेच वोट आणि आपलेच दात करून दाखविले। म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट उत्तर प्रदेशमधील प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही काही पोलीस तैनात करू आणि त्याचसोबत काही प्रोटेक्शनसाठी भिंती वगैरे बांधू, तर काही ठिकाणी ओपन मूर्त्या असतील तर त्यांच्यासाठी देखील आम्ही व्यवस्था करू, अशा प्रकारची घोषणा केली आणि तेव्हापासून चांगल्याच मिरच्या या सर्वांना झोंबलेल्या आहेत। तर चला पाहूया योगी आदित्यनाथ काय म्हणालेत। आज हमारी सरकार एक अन्य महत्वपूर्ण निर्णय लेने जा रही है और वह निर्णय है कि उत्तर प्रदेश के अंदर जहां जहां भी बाबा साहब भीमराव अंबेडकर की मूर्तियां लगी है, उन मूर्तियों में अक्सर होता है कुछ शरारती तत्व आकर के मूर्तियों के साथ छेड़छाड़ करते हैं, क्षतिग्रस्त करने का कुत्सित प्रयास करते हैं। अब हमारी सरकार एक व्यवस्था बनाएगी, उन मूर्तियों की एक बाउंड्री वाल बना करके उनकी सुरक्षा की व्यवस्था करेगी।